गळफांदी म्हणतील. दादा लाड पद्धतमध्ये आपल्याला ह्या प्रकारची गळफांदी ही अशी कट करायची राहते. बोंडाची साईज वाढते, बोंडाचं वजन वाढते आणि झाडाची क्वालिटी वाढते. कारण की आणि परत हे गळफांदी कट केल्यामुळं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतो. तर भरपूर असे फायदे आहे. तर सर्वांना राम राम. आपण आता आपल्या कपाशीच्या क्षेत्रात उभा आहे. भरपूर अशा कपाशीचं उत्पन्न वाढण्यासाठी भरपूर अशा पद्धती आता नवीन नवीन याच्यात तयार झाल्या आहे. पण एक जुनी पद्धत म्हणजे एक दादा लाड पद्धत. दादा लाड एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे दादा लाड आहे त्यांचं सरनेम आहे. तर त्यांची एक पद्धत आहे, त्यांनी त्याच्यावर पेटेंट घेतलं आहे. भरपूर शेतकरी त्याचा अवलंब करते आणि खरंच त्यानं फायदा पण होते. मी 1 वर्ष केलं होतं, पण त्याच्यानंतर काही केलं नाही, कारण की लेबर वगैरे काही मिळत नाही. त्यामध्ये काय करावं लागते, आपल्याला जे झाडाचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे. जर आता कपाशीचं झाड आहे, या प्रकारे आता हे आपलं कपाशीचं झाड आहे. या प्रकारे हे कपाशीचं झाड आहे. आता हे टोंगळ्यापर्यंत हाईट आली आहे या झाडाची आणि याला पातेसुद्धा आले आहे. बुंड येणार आहे आता काही दिवसात. तर काय राहते या झाडात, एक झाड आहे, त्याला हे फळफांदी आहे आणि दुसरंच म्हणजे याला म्हणते गळफांदी. हे जे तुम्ही पाहू शकणार आहे समोर चालून, हे झाडाप्रमाणेच होणार आहे, झाडाप्रमाणे झाड होणार आहे. इकडून जर बघितलं तर हे तोडली तर हे झाडच दिसणार आहे. तर या प्रकारे याला गळफांदी म्हणते, याला फळफांदी म्हणते, कारण की याला फळं लागले आहे, हे दिसत असेल बोंड, आणि याला गळफांदी म्हणते. दादा लाड पद्धतमध्ये आपल्याला ह्या प्रकारची गळफांदी ही अशी कट करायची राहते. या प्रकारे अशी कट करायची राहते. मग झाड हे असं दिसून येते पूर्ण खालून. तर याचा फायदा काय होते, तर याचा फायदा असा का हे जे आपल्याला दिसत आहे हे गळफांदी, या गळफांदीला मिळणार पूर्ण न्यूट्रिशन, एनर्जी हे सर्व आता आपल्याला त्या झाडाला मिळते, झाडावरच्या फळफांदीला मिळते, बोंडाला मिळते. त्याच्यामुळे फरक असा पडते की बोंडाची साईज वाढते, बोंडाचं वजन वाढते आणि झाडाची क्वालिटी वाढते. कारण की आणि परत हे गळफांदी कट केल्यामुळं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतो. तर भरपूर असे फायदे आहे. आणि समोर चालून छातीपर्यंत पराठी आल्यानंतर, कपाशी आल्यानंतर आपल्याला त्याचं शेंडा कट करायचा राहते. त्याच्यामुळे काय होते का पराठी लवकर मॅच्युअर होते, लवकर कापूस निघते आणि त्याच्यावरती आपल्याला परत दुसरं पीक घेता येते. तर या प्रकारचे असे फायदे आहे. परत तुम्हाला दुसऱ्या एखाद्या झाडाला करून दाखवतो. हे बघू शकता, हे आता कपाशीचं झाड आहे. हे गळफांदी कशी ओळखायची, ते गळफांदी अशी सरळ वाढते. हे बघा, हे स्टीम आहे आणि हे फळफांदी जिथं पहिल्या पात्यावर पहिल्या फांदीलाच पात लागला आहे. तर इथून आपल्याला हे असं कट करायची आहे. या प्रकारे खालून सर्व फांद्या काढून टाकायच्या. हां, झालं. या प्रकारे असं झाड झालं पाहिजे. हे झालं पूर्णपैकी दादा लाड पद्धतीने कपाशीचं झाड. ह्याचा फायदा असा, फवारणी खूप चांगली बसते आणि याचा कापसाच्या क्वालिटीमध्ये चांगला फरक पडते. पांढरं शुभ्र आणि शुभ्र बोंड आणि बायाला वेचायला त्रास होत नाही, लवकर लवकर वेचता येते कापूस. आणि कपाशी झाड समोर चालून मस्त सुंदर बनते, कापूस चांगला निघते. वजनात खूप फरक पडते आणि साईजमध्ये, कारण की तेवढ्या जागतात या आता 3-4 फांद्या एका झाडाला राहते, गळफांद्या, ते पूर्ण एनर्जी आता एकाच भागात हे होऊन जाते, पोचते. त्याच्यामुळं 100% उत्पन्नातही वाढ होते. 14 ते 15 क्विंटल एकरी कापूस होऊन जातो. आता या दादा लाड पद्धतमध्ये हेच एक मेन आहे की गळफांदी कट करायची. आता त्याच्यात जास्त काही सांगितलं नाही की अंतर किती ठेवायला पाहिजे किंवा खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे. ते अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये आहे. याच्यामध्ये आता नॉर्मल तर आपण 2 ते 3 खताचे डोस देतच असतो, तर ते द्यायचेच आहे. आणि 2.5 फुटापासून ते 3 फुटापर्यंत आपल्याला 3.5 फुटापर्यंत कपाशीचं अंतर ठेवायचं आहे. एका एकरमध्ये 10 ते 14 हजार झाडाचं प्लांट पॉप्युलेशन असलं पाहिजे, तेव्हा 14 ते 15 क्विंटल ॲव्हरेज आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता दादा लाड पद्धतीने. धन्यवाद.